हा करा. स्टार्ट करू. हो. स्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मुलांनो कसे आहात? सगळे मजेत ना? चला आज आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. मी रेखा गायकवाड आणि माझी मैत्रीण निलिमा चौधरी आजच्या या पाठामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मुलांनो, आपण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी पाहत असतो. त्याच्यामध्ये हे पहा, हे तुम्ही पाहिलंय का? कोणी ओळखतं का हे सगळं काय आहे ते? कोणी सांगू शकेल? आस्था, आस्था, बघा हे काय आहे? हॅलो हॅलो, टीचर एलियन आहे. यूएफओ एलियन. यूएफओ एलियन. यूएफओ आणि एलियन. यूएफओ आणि जादू मूवीचा पण आहे टीचर. यूएफओ टीचर आपका माइक बंद है. माइक बंद है. टीचर माइक ऑफ है तुमचा. तर याला UFO म्हणतात. आणि हे जे तुम्हाला दोन दिसत आहेत ना, हे UFO आहे. आणि हा ह्याचं बघा, UFO आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्या होत्या, त्याची ही बातमी आहे पेपरमध्ये आलेली. आणि हा सिनेमा तुम्हाला माहिती आहे का रे? जादू. जादू कोई मिल गया. ओके, कोई मिल गया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा सिनेमा तुम्ही जर पाहिला असेल तर कोण सांगू शकेल का रे काय होतं या सिनेमामध्ये? या सिनेमामध्ये जो रोहित असतो ना, तो त्याला यूज करतो आणि याच्यानं बटनाला यूज करतो, तर एलियनना मेसेज जातो. तर एलियन त्याला मेसेज पाठवतात आणि एलियन त्यांच्या ग्रहावर येतात. ओके ओके. एलियन म्हणजे कोण आहे रे? दुसऱ्या ग्रहावरून आलेला. बरोबर. तर मुलांनो, हे UFO नंतर हे एलियन, आता मला तुम्ही सांगा, हे खरोखर असं काही आहे का रे? एलियन किंवा दुसऱ्या ग्रहावर? नाही टीचर. तरी सुद्धा हे जे UFO आहे हे काही ठिकाणी सापडलेलं आहे, पण हे नेमकं काय आहे हे मात्र कोणालाही माहित नाही. त्याच्यासाठी अजून संशोधन चालू आहे. तर मुलांनो, ही जी कथा तुम्ही बघितली, कोई मिल गया, तर या कथेमध्ये या बातमीचाच आधार घेऊन कथा तयार केलेली आहे की हा रोहित नावाचा मुलगा आहे आणि या रोहित नावाच्या मुलाला एक परग्रहावरून आलेला एलियन भेटतो, त्याच्याशी त्याची मैत्री होते, त्याला घरी घेऊन येतो आणि हा एलियन मध्ये प्रचंड ताकद असते आणि तो त्याला खूप मदत करतो. अशा प्रकारची ही स्टोरी आहे. आता मला सांगा, हे खरं असू शकेल का रे? नाही टीचर. नाही. तर हे सगळं काल्पनिक आहे. हे सगळं काय आहे? काल्पनिक आहे. पण जे आहे त्याच्या आधारे ही कथा त्यांनी रचलेली आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की जशी आपली सूर्यमाला आहे तशा अवकाशामध्ये अनेक सूर्यमाला आहेत. त्या आपल्यापासून खूप लांब आहेत, त्यांच्यापर्यंत आपण अद्याप पोहोचू शकलेलो नाहीये. पण असं म्हणतात की कदाचित जसं या सूर्यमालेमध्ये पृथ्वीवर जीवसृष्टी आहे तशीच जीवसृष्टी इतर सूर्यमालेमध्ये एखाद्या ग्रहावर असू शकते. तर अजूनपर्यंत ते आपल्याला कळालेलं नाहीये, पण हे आपल्याला भविष्यामध्ये कळू शकतं. तर हा जो आधार आहे
की एखाद्या ग्रहावरती अशा प्रकारची जीवसृष्टी असू शकेल. आणि जसं आपण वेगवेगळ्या ग्रहांचा अभ्यास करतोय, सूर्यमालेचा अभ्यास करतोय, तसेच त्या ग्रहावरचे लोक सुद्धा वेगवेगळ्या सूर्यमालेचा अभ्यास करत असतील. आणि एक दिवस मग ही जी माणसं आहेत या ग्रहावरची ही आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतील. मग ती कशा प्रकारची असतील तर अशा वेगवेगळ्या कल्पना प्रत्येकाने लढवलेल्या आहेत. पण तुमच्या लक्षामध्ये येईल की या सगळ्या कल्पनेला कुठेतरी विज्ञानाचा आधार आहे. तर म्हणून अशा ज्या कथा असतात ज्या काल्पनिक आहेत, ज्या सत्यात उतरलेल्या नाहीयेत, पण त्या विज्ञानाच्या संकल्पनेवरती आधारित आहेत, अशा ज्या कथा असतात त्याला म्हणतात वैज्ञानिक कथा. काय म्हणतात? वैज्ञानिक कथा. अशा ज्या कथा असतात त्यांना वैज्ञानिक कथा म्हणतात. अशीच एक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, तुम्ही वाचलीही असेल आणि तुम्हाला आवडलंही असेल. तर त्या पाठाची माहिती, ती कथा आज आपण पाहणार आहोत. तर ती कथा कोणती आहे बघा. धोंडा. हा, कोणती आहे? धोंडा. 19वा पाठ धोंडा. एक सुविचार बघा छान लिहिलेला आहे. विज्ञान मानवतेला एक सुंदर भेट आहे. विज्ञान मानवतेला एक सुंदर भेट आहे, आपण ते विकृत करू नये. म्हणजे बघा, विज्ञानाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आजच्या सुखसोयी आपण ज्या बघतो त्या सुखसोयी, ही जी प्रगती आहे, या सगळ्या पाठीमागे विज्ञान आहे. आज आपण अवकाशात सगळीकडे भ्रमण करतोय, मंगळावरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चंद्रावर आपण पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. हे सगळं कशामुळे? तर हे सगळं विज्ञानामुळे झालेलं आहे. पण काही जण याच विज्ञानाचा लोकांच्या कल्याणासाठी वापर न करता लोकांना नाश करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम असं म्हणतात की विज्ञान हे मानवतेला एक सुंदर भेट आहे, पण आपण ती विकृत करू नये. लेखक आहेत डॉक्टर संजय ढोले. तर हे संजय ढोले आहेत, हे मोठे प्रोफेसर आहेत. विज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या अनेक विज्ञान कथा याच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि त्या कथांपैकीच एक कथा त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे, धोंडा. तर बघा, तुम्ही पुस्तकामध्ये वाचली असेल. आपण सुरुवात करूया. बघा, राजू चौकस बुद्धीचा, जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणार. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? यात फरक काय? सूर्याचं तापमान काय? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला की म्हणजे तो त्यातच रमत असे. बघा, राजू नावाचा हा कसा आहे? चौकस बुद्धीचा. आता चौकस बुद्धीचा म्हणजे काय रे? सारखी एखादी वस्तू नवीन दिसली तर त्याची चौकशी करायची. येथे काय झाले जास्त माहिती काढायची. अगदी बरोबर, माहिती काढायची. बरोबर. आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं वेगवेगळं, तर त्या वस्तूबद्दल, त्या प्राण्यांबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं, चौकशी करायची. चौकस म्हणजे काय? की त्याची बुद्धी ही चौकस आहे की आजूबाजूला काय चाललंय हे सगळं त्याला जाणून घ्यायची इच्छा असते आणि तो त्यासाठी प्रयत्न करतो. आणि हा जिज्ञासू मुलगा आहे. जिज्ञासू म्हणजे काय? की प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची स्वभाव, त्याला म्हणतात जिज्ञासू. सतत काही ना काही उद्योग करणं, सतत तो प्रश्न विचारायचा. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? सूर्याचं तापमान किती? याला सतत प्रश्न पडतात. आणि प्रश्न कोणाला पडतात? जो विचार करतो त्याला. बरोबर की नाही? जो विचारच करत नाही त्याला प्रश्न पडतील का? नाही टीचर, नाही पडणार. तर म्हणूनच हा तुमच्या लक्षामध्ये येईल की राजू हा जो मुलगा पडणार अतिशय चौकस बुद्धीचा आहे, सतत विचार करणारा आहे. आणि जोपर्यंत त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत त्याची पाठ सोडत नाही. तर असा हा राजू. बघा, एकदा शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधी प्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्यानं चालला होता. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्यानं तो नेहमीप्रमाणे फेकला, पण
तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्याने दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्याने तो फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित हा आपला भ्रम असू शकेल, म्हणून त्यानं पुन्हा धोंडा फेकण्याचं ठरवलं. बघा, राजूचा हा उद्योग आहे. त्याला जे काही मिळेल त्याच्यामध्ये तो रमायचा. तो मित्रांबरोबर घरी येत होता. मित्र सगळे पुढे निघून गेले आणि संधी प्रकाश शब्द इथे आलेला आहे. बघा, संधी प्रकाश म्हणजे काय रे, माहितीये का तुम्हाला? हो. माहितीये का काय संधी प्रकाश म्हणजे? बोला, संधी प्रकाश म्हणजे काय? कसलं, कोणता प्रकाश असतो हा? संध्याकाळ, सूर्यास्त होण्याचा. बरोबर, व्हेरी गुड. गायत्रीने बघा रेज हँड केलेला आहे. असा रेज हँड तुम्ही करा आणि उत्तर द्या, म्हणजे सगळ्यांचा गोंधळ होणार नाही. तर बघा, संधी प्रकाश म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो आणि हळूहळू प्रकाश कमी होतो, असा जो प्रकाश असतो त्याला संधी प्रकाश असं म्हणतात. तर हा राजू काय करायचा, एक एक दगड उचलायचा आणि बॉलिंग करावा तसा तो रस्त्याने ते फेकत चालला होता. हा त्याचा काय होता, नेहमीचा खेळ होता. आणि असाच रस्त्याने दगड फेकत चाललेला असताना काय झालं, अचानक त्याच्या हाताला एक गुळगुळीत दगड दिसला. पण स्पर्शाला कसा होता, तो खरखरीत होता. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला. पण राजूचं लक्ष होतं बरं का. त्याच्या काय लक्षात आलं की हा दगड घरंगळत न जाता जणू काही तो उड्या मारत चालला होता. आणि अचानकपणे पुढे जाऊन तो थांबला, की जसं काही आपण गाडीला ब्रेकच लावतो. अरे बापरे, हे काय आहे? राजूला आश्चर्य वाटलं. काय केलं की दुसरा दगड घेतला आणि खूप जोर लावून फेकला. पण तो काही तेवढ्या लांबपर्यंत पोहोचला नाही. त्याला कळेना की काय, असं काय झालं, मला भास नाही झाला. म्हणून त्याने पुन्हा दगड घेतला आणि तो फेकण्याचं ठरवलं. बघा, या वेळेस तो पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला. आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसा तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच टीचर व थांबला. या नवीन धोंड्याची थोडी गंमत. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग बेटा. मध्ये गुड मॉर्निंग नका बोलू हा. आता आपला लेसन चालू झाला की नाही. एक नवीन खेळणं आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. बघा, तोच धोंडा त्याने परत घेतला आणि पुन्हा काय केलं, पूर्वीपेक्षा कमी ताकदीने, कमी बलाने तो फेकला. पण तरी सुद्धा तो चेंडू उड्या मारत, जसा काय खोडकर मुलगा कसा उड्या मारतो तसा तो उड्या मारत मारत पळतोय असं त्याला वाटलं. राजूला गंमतच वाटली. अरे काय आहे हे, मस्तच आहे, मस्त उड्या मारल्यासारखा आपला दगड पळतोय हा. त्याला त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की हा दगड काहीतरी वेगळा आहे, हा धोंडा काहीतरी वेगळा आहे. बघा, संध्याकाळची वेळ झाली होती. अंधार दाटून आला होता. ही वेळ आता राजूला खूप वेळ थांबवावा लागला. त्याला हा खेळ थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्यानं गोळा केले होते. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. बघा, तिथे स्वागत शब्द जो आहे त्याला काय केलेला आहे, अवतरण चिन्ह घातलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? आता त्याला स्वागत शब्दाला अवतरण चिन्ह का बरं घातलं असेल, तर नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. आता स्वागत म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती आहे? स्वागत नाही तर आई बाबा त्याच्यावर रागवत असेल किंवा त्याला शाबासकी देत असेल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता बघा, स्वागत शब्द वापरलेला आहे. हा स्वागत चांगल्या अर्थाने वापरलेला आहे का उपरोधिक वापरलेला आहे? चांगला. उपरोधिक आहे. कारण आता सांगा बरं मला, त्याला उपरोधिक शब्द का, म्हणजे त्याचं स्वागत कसं होणार होतं, तुम्हाला काय वाटतंय बरं? म्हणजे त्याचे वडील किंवा आई त्याला ओरडणार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. चैताली छान रेज हँड केलाय ना. चैताली बोल बाळा. स्वागत शब्दाकडे व्हेरी गुड.
तर तर त्याची आई त्याला रागावणार होती किंवा बाबा रागावणार होते. का बरं? का रागावतील? कारण त्याने घरी यायला उशीर केला. कारण त्याने घरी यायला उशीर केला होता. अगदी बरोबर. कारण त्याने अगदी बरोबर म्हणाले. त्याला उशीर होणार होता आणि म्हणून त्याचा हा खेळ आई वडिलांना नेहमीचाच होता आणि म्हणून त्याला माहिती होतं की आता आपलं चांगलंच स्वागत होतं. राजूचे वडील कसे होते बघा. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू, कुठे होता इतक्या वेळपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. काय खेळत होतास? दगडधोंडे? बाबांचा वैतागलेला स्वर. हो, राजूचा हुंकार. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर फिरकावलेले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत होता. सांगा बरं, आता हा राजू आशाळभूत नजरेने का बरं पाहत होता रे? कारण ते त्याच्याकडे ते दगड होते याचकडे तो पाहत होता. का बरं? पण आशाळभूत नजरेने पाहत होता असं का म्हटलंय बरं? कारण तो बघत वाईट वाटलं. ते दगड फेकून दिले होते. उड्या चेंडूच्या सारखा उड्या मारलागत जात होता. त्यामुळे राजू अशागत नजरेने पाहत होता. अगदी बरोबर आहे. त्याला तो दगड हवा होता की नाही, त्याचं आवडतं खेळणं होतं ते. पण बाबाने ते सगळे दगड उचलले आणि बाहेर भिरकावून दिले. आता बाबांसमोर तो काही बोलू शकत नव्हता कारण बाबा त्याच्या कडक शिस्तीचे होते आणि म्हणूनच ते दगड त्याला हवे होते पण तो उचलू शकत नव्हता आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की राजू त्या धोंड्याकडे आशाळभूत नजरेने पाहत होता. बघा, पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला गुळगुळीत धोंडा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर आला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगडधोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली, पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टानं उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्यानं घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडुपात राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो तर? कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर उघडून त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवला. बघा, राजूला तो दगड हवा होता, बरोबर की नाही? रात्री झोपला पण राजूला काही झोप येईना. का रे झोप येत नव्हती? कारण की राजूला तो दगड हवा होता व त्याची इच्छा होती, त्यामुळे त्याची झोप येत नव्हती. राजूला तो दगड विलक्षण वाटत होता. तसेच त्याला त्या दगडाचे कुतूहल वाटत होते, त्यामुळे त्याला तो दगड स्वतःजवळ ठेवायचा होता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याचं ते आवडतं खेळणं होतं. तो दगड अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग त्याने काय केलं रे? बघा, तसाच झोपून राहिला का? व त्याच्या रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा बघा कसं म्हटलेलं आहे, अंधार होता. कसा होता? किट्ट अंधार. काय म्हटलेलं आहे? हा, अगदी दाट काळोख होता. किट्ट अंधार शब्द कसा वापरला? किट्ट अंधार. तर हे शब्द जाणून घ्या मुलांना. शब्द एक वेगळा अर्थ दडलेला असतो. जेव्हा गर्द अंधार असतो, खूप घनदाट अंधार असतो, त्यावेळेला आपण किट्ट अंधार हा शब्द वापरला की त्याला एक वेगळा त्याला अर्थ मिळतो. तर हा ह्याच्यामध्ये बघा, रात्र बरीच झाली होती पण तरी सुद्धा राजू न घाबरता बाहेर पडला आणि त्याने काय केलं? तो दगड शोधण्याचा प्रयत्न केला. लगेच मिळाला काय दगड त्याला? हो टीचर, मिळाला त्याला दगड. मिळाला? लगेच मिळाला प्रयत्न न करता? नाही, काही वेळाला 2 दिवसात
एकेकाने बोला बाळांनो, एकेकाने बोला. एक जण बोलायला लागला की दुसऱ्याने थांबा बाळांनो. टीचर त्याला लवकर नाही भेटला दगड, लेट बरोबर. भेटला. त्याने खूप प्रयत्न केला तेव्हा त्याला शेवटी दिसला. आणि तो दगड कसा दिसत होता रे? गोल, बघा. गुडगुडीत. अगदी चकाकी असलेला तो दगड त्याला दिसला. दगड होता ना तो तो झुडपामध्ये गुळगुळीत परंतु स्पर्शाला खरखरीत होता. बघा गुळगुळीत होता पण त्याला स्पर्श मिळाला होता. पण त्याला शोधण्यासाठी तो दगड काठी खोपडी तोडू काही काठी दे इकडं. आपला माईक बंद करा बाळांनो आणि एकेकाने बोला. तर अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा त्याला दिसला आणि बघा तो काय म्हणतोय, म्हणजे रात्रीच्या वेळाही असा दिसतो तर. आणि त्याला भीती नाही वाटली बरं का. त्याने तो झुडपाने हात घातली, तो धोंडा उचलला आणि हळूच आता दबक्या पावलाने का म्हटलंय बरं? हळूहळू. चुपचाप न आवाज करता चुपचाप गेला. बरोबर. कुठलाही आवाज होऊ नये याची काळजी घेत त्याला म्हणतात दबक्या पावलाने, की आपल्या पावलांचा आवाज होऊ नये. का बरं आवाज होऊ नये त्यांनी काळजी घेतली रे? आवाज झाला तर आई बाबा व्हेरी गुड. कविता बोल बाळा. गीता तुला बोलायचं बाळा, सांग बरं. त्याने आवाज होऊ नये याची काळजी का बरं घेतली? टीचर बाबा उठले तर त्याला ओरडतील. बरोबर आणि दगड पुन्हा फेकून देतील. बरोबर छान. तर बघा सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा धोंडा उघडला, ड्रॉवर उघडला. त्याच्याबरोबर सोबत ठेवलेले इतर दगड 3-4 दगड त्याला सापडले नाही. राजूनं धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर बसला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा ठिकाणी बोलता तो झोपी गेला. रात्री आणि अशा बघा. तर या पद्धतीने तो सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा त्याचे बघा काय त्याने केलं असेल, तर पहिल्यांदा त्याने ड्रॉवर उघडला आणि शाळेमध्ये जाताना त्याने दगड आपल्या दप्तरामध्ये ठेवला. दप्तरात का रे ठेवला? ड्रॉवर मध्येच का नाही ठेवला? हवा होता. आणि जर ड्रॉवर मध्ये ठेवलं असतं तर काय तर आईनी बघितलं असतं, तर बाबांना सांगितलं असतं, तर त्याच्या बाबांनी परत तो दगड फेकून दिला असता. अगदी बरोबर. तो परत कोणीतरी दगड फेकून दिला असता, बाबांनी आईनी. म्हणून त्याने काय केलं, जाताना आपल्या बरोबर दप्तरामध्ये तो दगड. त्याला तो दगड त्याच्या मित्रांना सुद्धा दाखवायचा असेल. हा हो बरोबर. अगदी सुद्धा हे सुद्धा होऊ शकतं. बरोबर आहे. बघा त्याला शाळेत खेळता सुद्धा येईल. बरोबर आहे. त्याला शाळेत कदाचित खेळायचं असेल, कोणीतरी आपलं दगड फेकून देईल म्हणून सुद्धा त्याने केलं असेल, हो की नाही? तर बघा हो टीचर. आणि रात्री तो झोपी गेल्यानंतर काय झालं बघा. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. आई शेजारी झोपली होती. त्यानं तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीतून प्रखर प्रकाशकिरण बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकाशानं झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या.
त्या प्रखर प्रकाशातही आई बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्याने केला. बघा, त्याने धोंडा आपल्या ड्रॉवर मध्ये ठेवला आणि झोपी गेला. पण रात्री जे काही त्याला दिसलं ते कसं होतं, तर आई बाजूला झोपली होती, पण कशी झोपली होती, एकदम गाढ झोपली होती. गाढ झोपल्याचं त्याला आश्चर्य का वाटलं रे? कारण तिच्या टाकीचा आवाज होता, तो उठणारी आई आज एवढे पाहून तो चकित झाला. त्याची आईची झोप होती, अतिशय जागरूक होती. अगदी टाचणी पडली. बघा, टाचणीचा आवाज तो किती, पण टाचणी. तुमचा माईक बंद आहे. टीचर तुमचा माईक. हा, तर टाचणीच्या आवाजाने सुद्धा जागी होणारी आई आता मात्र शांत झोपली होती, एकदम गाढ झोपली होती. त्याचं लक्ष कुठे गेलं? टेबलाकडे गेलं. तर टेबलाच्या फटीतून त्याला प्रखर प्रकाश किरण बाहेर येताना दिसले आणि त्याला आश्चर्य वाटलं. एखाद्या चुंबकाकडे जसं कोणीतरी आकर्षित होतं, तसा तो टेबलाकडे ओढला गेला. त्याने ड्रॉवर उघडला. काय दिसलं? तो जो धोंडा होता तो हिऱ्यासारखा चमकत होता आणि त्याच्यापासून अशा प्रखर प्रकाश लहरी बाहेर निघत होत्या. आई बाबा एवढ्या मोठ्या प्रकाशाच्या चकाकणाऱ्या खोलीमध्ये सुद्धा अगदी गाढ झोपले होते. ते का बरं गाढ झोपले असतील? तर कदाचित हा धोंडा जो आहे त्याचाच काहीतरी परिणाम असावा आणि म्हणून ते गाढ झोपले असावे असा तर्क, असा अंदाज त्यांनी राजू केला. बघा, धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आई बाबाच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरीशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्याच वेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच त्या महत्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. हे सर्व त्याच्या आकलना पलीकडचं होतं. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. दगडापासून दगड, त्याला काहीच सुचत नव्हतं. बघा, अगदी अनाकलनीय. काय म्हटलेलं आहे? अनाकलनीय म्हणजे काय? ज्याचं आपल्याला आकलन होत नाही. जे त्याला दृश्य दिसलं त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे होतं. कसं होतं ते? तर त्या धोंड्यामधून अशा प्रकाश लहरी सगळीकडे येत होत्या आणि त्या लहरी त्या माणसाच्या मेंदूशी जुळल्यामुळे त्यांना गाढ झोपली होती. पण त्याच वेळेला राजू मात्र स्वप्नसृष्टीमध्ये होता आणि त्याच्यामुळे त्या लहरीचं आणि मेंदूचं कनेक्शन काही जुळलं नाही आणि राजू मात्र जागा झाला. त्याच्यानंतर त्याने काय पाहिलं असेल? तर प्रखर प्रकाश किरणामध्ये त्याला तो उजेड सहन होईना. त्याने थोडा वेळ मान फिरवली, पण पुन्हा एकदा त्याने बघितलं. त्याला काय दिसलं? तर तो जो धोंडा होता तो वेडावाकडा होत होता आणि वेडावाकडा होऊन त्या धोंड्यापासून दुसरा धोंडा तयार झाला होता. बापरे, एका धोंड्यापासून दुसरा धोंडा असं कसं होऊ शकतं? याचं राजूला खूपच आश्चर्य वाटलं. त्याला काही कळेना की काय चाललं हे. बघा, नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला, पण तो त्याने टाळला. दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. बघा, तर हे धोंड्यापासून धोंडा, तो नुकताच जन्मलेला लहान धोंडा बघून त्याला भीती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटलं. बघा, भीती मिश्रित गंमत. त्याला गंमतच वाटली, अरे बापरे, धोंड्यापासून धोंडा कसा? पण त्याचबरोबर भीती पण वाटली, बापरे असं कसं होऊ शकतं हे, म्हणजे काहीतरी हे वाईट सुद्धा असू शकेल, याची त्याला भीती पण वाटली. त्याला वाटलं की आपण हात लावावा, पण तरी सुद्धा थोडीशी भीती वाटल्यामुळे त्याने तो मोह आवरला आणि तसा त्याने ड्रॉवर बंद केला. हळूहळू जसा प्रकाश कमी झाला तसा मेंदूवरती या झोपेचा अंमल चढू लागला आणि तो सुद्धा झोपी गेला. सकाळी उठताच रात्रीच्या स्वप्नावर प्रसंग राजूला आठवला. तसाच तो वेगानं टेबलाकडे धावला.
आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. रात्री आपण जे काय पाहिलं ते खरंच असल्याची त्याला खात्री पटली. दोन्ही धोंडे त्याने खिशात टाकले. सकाळी उठल्याबरोबर त्याला आठवलं, बापरे, असं रात्री आपण बघितलं होतं, खरं होतं की स्वप्न होतं. आणि ते चेक करण्यासाठी तो टेबलाकडे धावला. जेव्हा तो टेबल त्याच्या लक्षात खरोखर रात्री आपण जे बघितलं ते खरंच होतं. त्याने कोणालाही न सांगता ते धोंडे आपल्या खिशात टाकले. तो शांतपणे आपली शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजून शिक्षकांना मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचा चिंतपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं. तो निराश झाला. काहीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. एवढी मोठी घटना त्याला कोणाला तरी सांगावीशी वाटत होती आणि ते सांगण्यासाठी तो मित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला, शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण असं वाटलं याचं ना नेहमीच काहीतरी चाललेलं असतं म्हणून कुणीच ऐकू येत नव्हतं. आता काय करावं कळेना. बघा मग काय झालं. त्याच दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईनं ऐकली. त्यानंतर राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले. बघा त्याच वेळेला योगायोग असा झाला की विज्ञान मंडळातर्फे डॉक्टर अनिल घोटे, श्री अनिल घोटे हे विज्ञान कथाकार आहेत. विज्ञान कथाकार म्हणजे काय, तर विज्ञानावर आधारित असणाऱ्या कथा ते लिहितात. त्यांचं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी अंतराळामध्ये परग्रहामध्ये सुद्धा अशा प्रकारची जीवसृष्टी असण्याची एक कथा त्यांनी मुलांना सांगितली. राजू ती कथा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता आणि राजूला अस्वस्थ होतं की हे काय चाललंय, लोकांना तरी सांगावं, काहीतरी करावं. आणि त्याने ठाम निश्चय केला की आता आपल्याला ही गोष्ट चांगल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे. आणि बाबांना जेव्हा हे कळालं तेव्हा बाबांनी पण त्याचा पाठिंबा दिला. आणि मग शाळेमधले पाटील सर आणि राजू आणि त्याचे बाबा हे कुठे गेले, डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे गेले. त्यानंतर काही दिवसांनी बघा हे सगळं झालं, मध्ये काहीच हालचाल नाही, काही नाही. आणि त्यानंतर काही दिवसांनी मात्र डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉक्टर श्री घोटे बोलू लागले. बघा एवढे सगळे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर अनिल घोटे, त्यांचे मित्र कसबे आणि डॉक्टर पंडित हे सगळे राजूच्या शाळेत आले. त्यांच्यासोबत पाटील सर पण होते आणि सर्व मुलांना पाटील सरांनी या पाहुण्यांची ओळख करून दिली. आणि बघा एक अतिशय वेगळी गोष्ट डॉक्टर घोटे यांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं बघा, राजू अतिशय चलाक, चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसापूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला, त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर द्वैंकडे कटाक्ष टाकला. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. बघा डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्ही चरकलो आणि समोरचे ते 2 धोंडे त्याने ठेवले होते. त्याच रात्री आम्ही सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्या बरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. ते धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरतील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कित्येक पटींनी बुद्धिमान असे. असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबर
निर्जीव वस्तू ही गिळंकृत करण्याची क्षमता होती. अगदी दगड सुद्धा. त्यानंच त्याचा उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्याच्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती होऊ लागली. राजूनं हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठीच धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वीही झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे. बघा, डॉक्टर कसबेंनी सांगितलं ते तर आणखीनच धक्कादायक होतं. त्यांनी काय सांगितलं तर राजू जेव्हा दगड घेऊन आमच्याकडे आला तेव्हा आम्हाला असं वाटलं की काहीतरी विचित्रपणा दिसतो. पण जे त्याने सांगितलं ते मात्र अतिशय धक्कादायक होतं. त्यांनी ते दगड ठेवून घेतले आणि लगेचच संशोधनाला सुरुवात केली. म्हणजे काय आहे तर हे धोंडे म्हणजे काय आहे? परग्रहावरती सजीव प्राणी आहे. काय आहेत? परग्रहावरती सजीव आहेत. पण ते कसे? आपण माणूस म्हणतो की खूप सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे, पण आपल्या पृथ्वीवरच्या मानवापेक्षा हे जे आहेत हे अतिशय कित्येक पटीने बुद्धिमान आहेत. आता जेवढी तेवढी प्रगती जास्त होणार आहे. बघा, माणसाने मंगळापर्यंत झेप मारलेली आहे तर या बुद्धीच्या जीवावरती. आणि मग त्यांचं म्हणणं असं की हे जे प्राणी आहेत हे माणसाच्या बुद्धीपेक्षा कितीतरी पटीने जर बुद्धिमान असतील तर अर्थातच त्यांच्या अंतराळातली संशोधन सुद्धा तितकंच मोठं असणार आहे. आणि म्हणूनच हे बुद्धिमान प्राणी आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते सजीवांबरोबर निर्जीव वस्तू सुद्धा गिळंकृत करतात. म्हणजे त्यांना खायला जसं आपल्याला आपण ठराविक वस्तूच खाऊ शकतो. बघा, दगडधोंडे आपण खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. नाही. तो का नाही खाऊ शकत. पण हे जे आहेत प्राणी तर ह्यांच्यामध्ये खास ताकद आहे की निर्जीव वस्तू सुद्धा ते गिळंकृत करतात, अगदी दगड सुद्धा. आणि अर्थातच त्याची ही ताकद असल्यामुळे मग त्यांची प्रजनन क्षमता म्हणजे काय? एका दगडापासून दुसरा दगड निर्माण झाला तर ही प्रजनन क्षमता त्यांची अफाट आहे. बघा, एका रात्रीमध्ये एका दगडापासून दुसरा दगड निर्माण झाला. मग अशा प्रकारे जर त्यांची क्षमता एवढी जर मोठी असेल तर त्यांची संख्या किती वाढणार आहे. आणि जर त्यांना काहीही जर खायला चालतं तर हळूहळू पृथ्वीवर जे काही आहे ते त्यांनी खाऊन नष्ट केलं असतं. त्यांची प्रचंड ताकद वाढली असती, प्रचंड संख्या वाढली असती आणि त्याच्यामुळे संपूर्ण मानवजातीला धोका पोहोचला असता. कदाचित पृथ्वीवरची संपूर्ण मानवजात ही नष्ट झाली असती. आणि म्हणूनच या धोंड्यांचा नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं अतिशय आवश्यक होतं. आणि म्हणूनच राजूचं फार मोठं काम आहे की राजूच्या ही गोष्ट जर वेळीच लक्षात आली नसती, त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा धोंडे त्याने घाबरून म्हणा किंवा आणखीन काही करून म्हणा धोंडे त्याने कुठेतरी फेकून दिले असते तर मात्र पुढचं संकट अगदी टळू शकलं नसतं. आणि म्हणूनच तो आमच्याकडे आला. योग्य प्रकारे चौकस बुद्धीने त्याने विचार केला. त्याच्यातलं जे वेगळेपण आहे त्याच्या लक्षामध्ये आलं. तो आमच्यापर्यंत पोहोचला. आम्ही संशोधन केलं म्हणून वेळीच हा धोका लक्षामध्ये आला आणि त्याच्यामुळे या पुढचं संकट टळलेलं आहे. बघा, कशा पृथ्वीवरील अरिष्ट काय संकट, तर अशा प्रकारे पृथ्वीवरचं हे संकट टळलेलं आहे. चला तर मुलांनो, आपण थोडासा बघूया तुम्हाला किती धडा समजला. आवडली का तुम्हाला कथा? हो मॅडम, समज. बरं, चला आपण थोडासा आता सराव घेऊया. राजूचे गुणविशेष सांगा बरं. कोणकोणते गुणविशेष आहेत राजूचे? चौकस बुद्धीचा, अतिशय चालाक, हुशार. व्हेरी गुड. चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, चलाक बुद्धीचा आणि हुशार. व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर बघा, राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्य सांगा. कसा होता धोंडा? चकचकीत, गुळगुळीत, गुळगुळीत पण स्पर्शाला खरखरीत, त्यासारखा चमकणारा, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कितीतरी आपल्याकडे याच्यापेक्षा वैशिष्ट्य आपण 4 पेक्षाही जास्त लिहू शकतो. छान, व्हेरी गुड. बघा, आता इथे काही शब्द आहेत. बघा,
कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. करडा, विचार शृंखला, अस्वस्थता, घालमेल. लेखकाची टिंब तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला. विचार शृंखला. व्हेरी गुड. विचार शृंखला. शिक्षकांचा टिंब कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम करडा कटाक्ष. छान छान. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड रामरावांची टिंब बघून त्यांना अस्वस्थता. व्हेरी गुड. छान. तुम्हाला समजलेला आहे आणि तुम्ही खेळांशी पण छान खेळलेले आहात. असेच शब्द या ठिकाणी वापरायला शिका. आजचा पाठ सर्वांना समजलाय ना? हो टीचर. गड्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहा आणि आपल्या ग्रुपवर पाठवा. धन्यवाद.